करायचे मैदान क्रमांक 2 वर थोडी ठिकाणी जायचे पंच देखील आहेत रमेश बांगारे पंच आहे त्या ठिकाणी आणि ग्राउंडची आखणी करून घ्या मैदान क्रमांक गुरुवार आला का गुरुवार संघाला 2 मिनिटं शेवटचे 2 मिनिटं गुरुवार संघाला लेखक समोरचा संघ नाहीये 2 मिनिटं त्या ठिकाणी जो निकाल आहे तो समोरच्या संघ एंट्री सुद्धा आली नाही गुरुवन संघ चला गुरुलेखक आपण पुढे संघाला वाटतं द्या समोरचा संघ नाहीये त्या ठिकाणी बाद करा निकाल तिथे गुरुलेखक सांगा समोरचा संघ वाटचाल करा कुठला संघ तो सावरवली आणि ढवळेवाडी मैदान क्रमांक 2 वर लगेच जायचं आहे का ढवळेवाडी आणि सावरवली कोट आहे सावरवली आणि ढवळेवाडी शेवटचा अंतिम दोन्ही संघाला बघा सावरवली संघाचे सर्व खेळाडू मैदान क्रमांक 2 वर हजर व्हायचे आणि ढवळेवाडीचे खेळाडू मैदान क्रमांक 2 वर हजर व्हायचे ठीक आहे अरे तिथे पंचदा ना कोणते टायमिंग लावा ना रमेश टायमिंग लाव ढवळेवाडी सावरवली आपले दोन्ही संघ सावरवली आली का आणि ढवळेवाडी ग्राउंडची आखणी करून घ्या ग्राउंडची आखणी झाली का मैदान क्रमांक 2 ची झाली चल 9 8 7 6 5 4 3 चला मैदान क्रमांक 2 वर सावरवली हजर आहे आणि इकडे ढवळेवाडी आपण देखील जायचंय मैदान क्रमांक 2 वर आणि त्या ठिकाणी पंचाने टॉचिंग करायचं लगेच आणि सामना सुरू करायचा चांगला सामना पाहायला मिळतो नवशीची वाडी संघामध्ये दोन्ही संघ चांगले संघ परस्पर देखील चांगला संघ आहे नवशीची वाडी देखील संघ चांगला आहे या ठिकाणी ढवळेवाडी आलीच ना ढवळेवाडी नवशीची वाडी देखील एक बक्षीस पात्र संघ आहे आज देखील त्यांचा संघ आणि खेळ चांगले सामने या ठिकाणी पाहायला मिळतात नवशीची वाडी आणि परस्पर आणि एकीकडे सावरवली आणि ढवळेवाडी असे सामना पाहायला मिळतोय
यात मात्र शंका नाही. चांगली चढाई पातळी संधीत या ठिकाणी तळपदरीचा चढाई करतो, चांगला विकावणी देते आणि खाली असती परतो. पुन्हा एकदा रवीच्या माध्यमातून आपण पातळी नवशेवाडी संघाचं गेलं संघाला गेलं तर एक चांगला संघ आहे, चांगला या ठिकाणी या वर्षी फुल फॉर्म चांगल्या परफॉर्मन्स या ठिकाणी चांगल्या प्रकारे केला आणि या प्रत्येक सीझन मध्ये आपलं नाव देखील त्यांनी उज्ज्वल केलेलं आहे. आणि आजचा संघ हा नवशेवाडी संघ आणि चांगल्या प्रत्येक ठिकाणी त्यांनी चांगलं खेळाचं प्रदर्शन संघाच्या खेळातून सर्व खेळाडू सर्व डिफेन्स सुद्धा आपण पाहतो. असंच एकतरी खेळाडू चांगला खेळ करून आपण मोठ्या स्तरावर चांगला या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करावा हीच आमची विनंती आहे. की आपण पाहतो प्रत्येक ठिकाणी कुणाचा खेळ चांगला आहे, कुणाची डिफेन्स चांगली आहे. आपण खेळाच्या प्रकारामध्ये गेलो तर खूप काही सांगता येईल. पुन्हा एकदा 4 नंबर जर्सी शैलेश पाहतो नवशेवाडी संघाचा चढाव करतो, चांगला प्रयत्न करतो. चांगली सुरुवात केली उजव्या कोपऱ्यात डाव्या कोपऱ्यामधून थोडाफार चढाई करतो. 9 8 7 6 5 4 या ठिकाणी खाली असते परत पुन्हा एकदा धोक्याची घंटा बघा. धोक्याच्या घंटेला एक सुरुवात झालेली आहे आणि धोक्याची घंटा लागली गेलेली आहे आणि 03 नंबर यांना पॉईंट मिळवण्याचा प्रयत्न करावा लागेल या ठिकाणी. 9 बघा चांगला फक्त या ठिकाणी रायडर या ठिकाणी मध्यंतर होतो. या ठिकाणी देखील कुठं असाल सर्व खेळाडू जमून या ठिकाणी रेडी राहायचंय, कारण आपला सामना मैदान क्रमांक 1 वर लागला गेलेला आहे आणि मैदान क्रमांक 2 वर सामना चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी होणारा सामना असेल. राघोचवाडी किशोर आणि नंबरवाडी दीपक. राघोचवाडी किशोर आणि नंबरवाडी दीपक बघा आपल्या देखील आपला आवाज आपल्यापर्यंत जात असेल तर राघोचवाडीचे सर्व खेळाडू आणि नंबरवाडीचा कर्णधार दीपक आपल्या देखील सामना लागले गेलेला आहे मैदान क्रमांक 2 वर. यापूर्वी होणारा तुमचा सामना असेल तर दोन्ही संघाच्या संघटनांनी आपापला संघ घेऊन मैदान क्रमांक 2 वर जायचं. नंबरवाडी आणि राघोचवाडी सामना संपला. शेवटचे 4 मिनिटं शिल्लक आहे. सामना देखील शेवटा या ठिकाणी आलेला आहे आणि आपल्याला निकाल येईल. या ठिकाणी चांगली चढाई करतो. 9 8 7 6 5 चांगला सामना पाहायला मिळतो. चांगला बोनसला ट्राय करतो पळापळीचा खेळाडू आणि चांगलं पकड नवशेवाडी संघाची पकड देखील चांगली पकड आहे. मी प्रत्येक ठिकाणी त्यांचं पाहतोय चांगलं प्रदर्शन खेळाचं ते दिसून येतं, कारण त्यांची डिफेन्स सुद्धा चांगली महत्वाला विजयाच्या दिशेने घेऊन जातो तो नवशेवाडी संघ. सामना संपायला शेवटचे काय मिनिटं शिल्लक. पंचांचा पाव आमच्यापर्यंत पोचला गेलेला आहे. चांगला सामना रंगतोय. चांगला या ठिकाणी हाताय ठोकला गेलेला आहे. या ठिकाणी 1 गुण प्राप्त करून त्याला पळसदरी संघाला पुन्हा एकदा शेलूश येतो. शेलूच्या माध्यमातून चढाई पाहतो आपण. चांगली सुरेख पद्धतीने उजवा कोपरा या ठिकाणी घेतो. या ठिकाणी सेंटर सुद्धा सुरुवात करतो. सेंटरने सुद्धा दिशा दिलेली या ठिकाणी टाइम या ठिकाणी टाइम घालण्याचा प्रयत्न करतो. 10 9 8 7 6
मैदान क्रमांक 2 वर सुद्धा चांगली अशी चर्चेची लढत पाहायला मिळते. दगडेवाडी आणि सावरोली चांगली अशी आटातटीचा सामना पाहायला मिळतोय. या ठिकाणी रायगड देखील ठिकाणी चांगली चढाई करतो. मैदान क्रमांक 1 कडे डावा कोपऱ्यामध्ये चांगली सुरुवात करतो. या ठिकाणी चांगली ओळखावून जातो. या ठिकाणी थोडीशी चकी होतो आणि जातो एक गोल तरी या संघाकडे आणि पुन्हा एकदा शैली जातो. शैलेश देखील चांगला चलाकी, चांगली जिद्द, चांगले संयम, चांगली चिकाटी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. अतिशय चांगला आणि एक संयम आणि खेळ करतो. आणि 10 9 8 7 6 5 हैदराबाद कोण गेला तुझ्याकडे तू कोण गे चला लगेच यानंतर होणारा सामना तीनगड आकाश आणि दुपोली. आपण देखील तयार राहायचे. तीनगडचा संघ आणि दुपोलीचा संघ. चांगली लढत पाहायला मिळते. मैदान क्रमांक 1 वर चांगली पकड देखील आहे. अतिशय चांगली चतुराई होती आणि या ठिकाणी